नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. बोर्डाची प्रश्नपत्रिका याच धर्तीवर काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील, IMP क्वेश्चन्स हवे असतील, तर ते अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी पूर्वपरीक्षा गुण 40 इतिहास प्लस राज्यशास्त्र. इतिहासावर आधारित सर्वप्रथम प्रश्न. पहिला प्रश्न आपला असेल, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिल्या जातील आणि त्यांचे 4 पर्याय असतील. त्यापैकी अचूक पर्याय टाकून आपल्याला गाळलेली जागा पुन्हा लिहायची आहे. बघा पहिलं विधान. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. दुसरं, गव्हर्नमेंट 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. तिसरं, इसवी सनाच्या 12व्या शतकात बाणभट्ट याने लिहिलेल्या राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. ब भाग, चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. बघा पहिल्या गटातली चुकीची जोडी आहे श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी मुंबई. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे सालार जंग म्युझियम म्हैसूर. आणि तिसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनविणारा पहिला आरेखक. त्यानंतर कृती 2. दिलेल्या सूचनेनुसार तक्ता पूर्ण करायचा आहे. विचार आणि सिद्धांत आणि विचारवंत. द्वंद्व पद्धती हेगेल. वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स. संशोधनात दस्तऐवजांचा कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके. आणि स्त्रीवादी इतिहास लेखन सीमा द बोहा. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, विल्यम हंटर, हेनरी थॉमस, ग्रॅट डफ आणि जेम्स मिल. तिसरं, संकल्पना चित्र पूर्ण करा. कठपुतळी बाहुल्यांचे प्रकार. दोरीसूत्र, हातातील बाहुली, काठीच्या बाहुल्या आणि सावलीच्या बाहुल्या. त्यानंतर टिपा लिहा. 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी. पहिली टीप आहे ॲनल्स प्रणाली. 2 खेळ व चित्रपट आणि 3 ब्रिटिश संग्रहालय. यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची इतिहासाची प्लेलिस्ट अवश्य पहा. 3 सहकारण स्पष्ट करा 2 गुणांसाठी. 1 चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. 2 पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते. 3 इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे. 4 भारतीय ललित कला अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. त्यानंतर कृती 4 उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली कोणते वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत? ॲक्टा डायर्ना. दुसरं, उतार्यातच उत्तर आहेत बघा. त्या ठिकाणी 1, 2, 3 आकडे टाकलेले आहेत मी. ती उत्तरं शोधा. दुसरं, इंग्लंडमध्ये लढायाची किंवा महत्त्वाची घटना ही पत्रके अधूनमधून वाटली जात. तिसरं, राजदूत तसेच प्रवाशांच्या वर्तमानाचा उपयोग कसा होत असेल? सरकारी निवेदने वाटायचे आणि ते ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणचे राजाचे प्रतिनिधी ना ते पोच करायचे आणि ते तिथल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. 5
सविस्तर उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. कोणतेही 2 लिहायचे आहेत. पहिलं, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? दुसरं, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? तिसरं आहे, दशावतारी नाटकाचे स्वरूप कसे असते? आणि चौथं, शिक्षण क्षेत्रात खेळाचे असलेले महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी. पहिलं, भारतात 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. दुसरं, स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक ड पर्याय 1951 ते 52 मध्ये पार पडली. त्यानंतर 7वा प्रश्न, चुकीबरोबर ते लिहा. कारण लिहायचे 2 गुणांसाठी. 4 गुणांचा प्रश्न आहे. पहिलं, देशात काही वेळा प्रादेशिक भावना बळावते. बरोबर. दुसरं, चळवळ उभी करण्यासाठी लोकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असतो. बरोबर. आणि तिसरं आहे, लोकशाहीत अल्पमतात असणाऱ्यांचे मत विचारात घ्यायचे नसते. चूक. कृती 8, संकल्पना स्पष्ट करा कोणतीही. 1-2 गुणांसाठी. राजकीय पक्षांची मान्यता आणि सत्तेचे विकेंद्रीकरण. ब भागामध्ये आपल्याला संकल्पना चित्र दिलेले 2 दिलेले, दोघांपैकी एकाचं पूर्ण करायचे. आपण दोन्ही या ठिकाणी पूर्ण केलेत. बघा, पहिलं, लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने: गरिबी, निरक्षरता, बेकारी आणि जातीभेद. दुसरी कृती आहे डॉक्टर राजेंद्र सिंह यांचे कार्य: पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, तलावांचे पुनरुज्जीवन आणि सामाजिक कार्य. चौथं आहे, थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही. 1-2 गुणांसाठी. 1. संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायद्याचे महिलांना कोणते फायदे झाले? आणि दुसरं, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्राची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.